कोल्हापूर महापालिकेसाठी काँग्रेसचा जाहीरनामा. काँग्रेसनं आपला जाहीरनामा प्रकाशित केलेला आहे. कोल्हापूरकर कसं तुम्ही म्हणशीला तसं या कॅम्पेन अंतर्गत काँग्रेसनं कोल्हापूरकरांची मतं जाणून घेतली होती आणि त्यानंतर आता हा जाहीरनामा प्रसिद्ध केला जातोय. त्याची ही लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती आहेत. कोल्हापुरातले काँग्रेसचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील हे सुद्धा यावेळी उपस्थित आहेत आणि ही सगळी दृश्य आपण पाहतोय. पदाधिकारी नेते यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसकडून कोल्हापूर महापालिकेसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला जातोय. त्याची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. काँग्रेसने एक कॅम्पेन राबवलं होतं, कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं, आणि या अंतर्गत कोल्हापूरकरांची मतं जाणून घेतली होती. त्या मतांच्या आधारावर हा जाहीरनामा तयार करण्यात आलेला आहे आणि त्याचं प्रकाशन सध्या सुरू आहे. या ठिकाणी कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं या टॅगलाईन प्रमाणे लोकांच्या ज्या सूचना आल्या होत्या त्या सूचनांच्या अनुसार या ठिकाणी आज जाहीरनाम्याचं प्रकाशन श्रीमंत छत्रपती खासदार शाहूजी महाराज, आपले नेते सन्माननीय बंटी पाटील साहेब आणि सर्व विजयरावजी देवणे, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आई महालक्ष्मीच्या चरणी हा जाहीरनामा ठेवल्यानंतर आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत. शेखर, हा जाहीरनामा आता प्रसिद्ध केला जातोय, काय नेमका मजकूर आहे, काय आश्वासन आहेत, काय वचनं आहेत, काय नेमकं या जाहीरनाम्यामध्ये काँग्रेसनं आश्वस्त केलंय कोल्हापूरकरांना? विक्रांत, आज खासदार शाहू छत्रपती महाराज यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य देऊन या ठिकाणी काँग्रेसकडून हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आणि यामध्ये विशेष त्यांनी कॅम्पेन चालवलं होतं, कोल्हापूरकर कसं तुम्ही म्हणशीला तसं. म्हणजे कोल्हापूरकरांची मतं जाणून घेतली होती, तुम्हाला कशा पद्धतीचं कोल्हापूर आमच्या सरकारच्या काळात अपेक्षित आहे. आणि तेच मुद्दे जे आहेत या सगळ्या जाहीरनाम्यामध्ये, ज्यामध्ये महिला सक्षमीकरणापासून शिक्षण, आरोग्य यांचा विशेष करून लक्ष त्या ठिकाणी घेतलेल्या शहरातल्या पायाभूत सुविधा, ज्यामध्ये रस्ते गटरच्या गेल्या अनेक दिवसांपासून अनेक जण जे आहेत ते त्रासलेले आहेत, त्याचा देखील यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. शहरातल्या पायाभूत सुविधांमध्ये सौर ऊर्जेवर चालणारे पथदिवे, घरगुती गॅस पाईपलाईन संदर्भातला देखील एक मुद्दा जो आहे तो उचललेला आहे. शहरांतर्गत उड्डाणपूल, एक महत्वाची वाहतूक कोंडीचा एक मोठा प्रश्न कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे, शहरामध्ये आहे. आणि त्यासाठी शहरांतर्गत उड्डाणपुलाचा देखील मुद्दा त्यांनी या संपूर्ण जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. रोजगार देखील एक मुद्दा या. बरं शेखर, तुम्हाला थोडंसं थांबवतो. शाहू महाराज छत्रपती बोलतायत, आपण थेट ऐकूया. त्याच्यातर्फे आज हा जाहीरनामा आज इथं आपल्यापुढे ठेवण्यात येत आहे. आणि निश्चितच आपल्या विविध विषयांवर त्यांनी त्याच्यावर उल्लेख केलेला आहे. आणि मला खात्री आहे की येत्या 5 वर्षामध्ये त्यांच्या दिलेल्या शब्दाप्रमाणे ते आपलं काम करतील आणि कोल्हापूरच्या विकासामध्ये मोठी पुढच्या काही वर्षामध्ये निश्चित आणि कायमपणे सुद्धा भर पडत राहील अशी खात्री व्यक्त करतो. त्यांनी, मी फक्त कंटेंट्स वाचतोय, महिलांचं सक्षमीकरण, त्याचा KMTचा प्रवासाची स्पेशल